तू पुण्यातील अपकमिंग ब्राईड आहेस का? मग थांब. शॉपिंग सुरू करण्याआधी जर तुला या 3 गोष्टी माहिती नसतील तर तुझा ब्रायडल लुक कम्प्लीट होणार नाही आणि तुला रिग्रेटही होईल. लग्नाची शॉपिंग म्हणजे फक्त सुंदर कपडे आणि ज्वेलरी घेणं नाही, तर ती एक प्रॉपर प्लॅनिंग प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या लग्नाची थीम काय आहे ते ठरवणं. रॉयल, पेस्टल, ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन, मिनिमल किंवा मॉडर्न. थीम ठरवण्याआधी जर तू शॉपिंग केलीस तर तुझा पूर्ण लुक मिसमॅच होऊ शकतो. थीम क्लिअर झाल्यावरच पुढची स्टेप म्हणजे आउटफिट सिलेक्शन. आउटफिट निवडताना ट्रेंडिंग किंवा हेवी आहे म्हणून घेऊ नकोस, तर तो तुझ्या बॉडी टाईप, स्किन टोन आणि ओव्हरऑल थीमला मॅच होतोय का हे बघ. कारण परफेक्ट आउटफिट तुझं कॉन्फिडन्स आणि ग्लो दोन्ही वाढवतो. आणि सगळ्यात शेवटी ज्वेलरी सिलेक्शन कर. इथे सगळ्या ब्राईड चुकतात. आधी ज्वेलरी घेतात आणि मग त्याला आउटफिटला मॅच करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे लुक क्लटर आणि ओव्हर दिसतो. ज्वेलरी नेहमी आउटफिटला कॉम्प्लिमेंट करायला हवी, हायलाइट नाही. योग्य सिक्वेन्स फॉलो केला तर तुझा ब्रायडल लुक एलिगंट, एफर्टलेस आणि परफेक्टली बॅलन्स दिसेल. तर ही रील आत्ता सेव्ह कर आणि तूही पुण्यातील अपकमिंग ब्राईड असेल आणि जर तू कन्फ्युज असेल की कोणता आउटफिट घ्यावा आणि त्यावर कोणती ज्वेलरी सिलेक्ट करावी, तर आत्ताच मला DM कर, मी तुला प्रॉपर सजेशन देईल.